once again welcome in a Pandit Vishnu Digambar Paluskar Madhyamik Vidyalay Palus. Subject English Standard 6. Students, today we are going to learn a very interesting story, The Magic Herb. It is one Japanese folk tale. म्हणजेच ही एक जपानी लोककथा आहे. 3.2 द मॅजिक हर्ब. हर्ब म्हणजे औषधी वनस्पती, मॅजिक म्हणजे जादूची औषधी वनस्पती असं या लेसनचं नाव आहे. लेट्स स्टार्ट अवर स्टोरी. In the first paragraph, knock, knock, knock. Someone was knocking on the door of the inn. It was already getting a dark outside. Knock, knock म्हणजे आपण दारावरती जशी टकटक करतो ना, तसं दारावर एकदम टक 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 असा आवाज. Someone was knocking on the door of inn. inn म्हणजे खानावळ. कुणीतरी त्या खानावळीचा दरवाजा ठोठावत आहे. इट वॉज ऑलरेडी गेटिंग अ डार्क आउटसाइड. बाहेर यापूर्वीच म्हणजे तो नॉक होण्याच्या आधीच अंधार पडायला सुरुवात झाली होती. हुज दॅर? द इनकीपर कॉल फ्रॉम विदिन. बघा, इनकीपर म्हणजे खानावळवाला, इन म्हणजे खानावळ आणि इनकीपर म्हणजे तो खानावळवाला. हुज दॅर? कोण आहे तिथे? खानावळीचा मालक आतून अगदी ओरडला. आय एम पुअर टायर्ड मर्चंट. मर्चंट म्हणजे व्यापारी, पुअर म्हणजे गरीब आणि टायर्ड म्हणजे अगदी थकला भागलेला. आय एम अ पुअर टायर्ड मर्चंट. मी एक गरीब थकला भागलेला व्यापारी आहे. आय वॉन्ट टू स्पेंड द नाईट ॲट द इन, सेड द मॅन आउटसाइड. बाहेर असलेला तो माणूस म्हणजे नॉक करत होता, दरवाजा जो ठोठावत होता त्या खानावळीचा, तो माणूस बाहेरून म्हणायला लागलाय, मी एक गरीब बिचारा थकला भागलेला व्यापारी आहे आणि मला आजची रात्र तुमच्या या खानावळीमध्ये घालवायची आहे. द इनकीपर वॉज नॉट प्लीज टू हिअर द मॅन वॉज अ पुअर. प्लीज म्हणजे फारसं बरं न वाटणं, म्हणजे आनंद न वाटणं. त्या खानावळवाल्याला मात्र अजिबात आनंद वाटला नाही की हे ऐकून दॅट द मॅन वॉज अ पुअर. तो माणूस गरीब माणूस आहे हे ऐकून त्याला काही नाही बरं वाटलं. बट ऑल द सेम ही ओपन द डोअर अँड ब्रॉट हिम इनसाइड. परंतु तरीही दरवाजा त्यानं उघडला आणि त्याला आतमध्ये घेतलं. द मर्चंट ओअर सिंपल गारमेंट. पहा, ओअर म्हणजे वियरचा भूतकाळ, वियर म्हणजे परिधान करणे. त्या व्यापाराने गारमेंट म्हणजे कपडे, अगदी साधे कपडे घातलेले होते. कॅरीड ओनली सिंपल क्लोथ बॅग ऑन हिज बॅग. आणि आपल्या पाठीवर एक साधी कापडाची थैली त्यानं आणलेली होती. I have spent a long, tiring day at the market. I don't have the energy to walk back to my village. पहा, please prepare a simple dinner for me, requested the merchant. रिक्वेस्ट म्हणजे विनंती करणे. तो गरीब बिचारा मर्चंट म्हणजे व्यापारी अगदी रिक्वेस्ट करतो, अगदी त्यांना विनंती करतो. काय विनंती करतो पहा बरं. आय वॉज स्पेंट अ लॉंग टायरिंग डे ॲट द मार्केट. मी अगदी आज बाजारामध्ये कंटाळवाना दमछाक करणारा सगळा दिवस माझा घालवलेला आहे. आय डोंट हॅव द एनर्जी टू वॉक बॅक टू माय व्हिलेज. आता माझ्यामध्ये माझ्या गावाला परत जायची अजिबात ताकद नाहीये. प्लीज प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर मी. प्लीज माझ्याकरता रात्रीचं डिनर म्हणजे रात्रीचं जेवण, साधं रात्रीचं जेवण अगदी साधं तयार करा. देन इन द नेक्स्ट पॅरेग्राफ, द इनकीपर जस्ट नॉडेड अँड वेंट बॅक टू द किचन. आता तो खानावळवाला एवढं सगळं त्याची रिक्वेस्ट ऐकतो आणि फक्त मान डोलावतो. नॉडेड म्हणजे मान डोलावणे. आणि तो बॅक टू किचन, किचन म्हणजे कुठे, स्वयंपाकघरामध्ये जातो. देन
What the point in serving such a beggarly customer? म्हणजे छे, अशा भिकारड्या ग्राहकाला जेवण देण्यात काय अर्थ आहे? बेगरली म्हणजे अगदी भिकारडा, कस्टमर म्हणजे ग्राहक. अशा भिकारड्या ग्राहकाला जेवण देण्यात काय अर्थ आहे? ही कॉल्स हिमसेल्फ अ मर्चंट. स्वतःला तरी व्यापारी म्हणवतोय. बट लुक ॲट हिज क्लोथ्स. परंतु त्याच्या कपड्याकडे तरी पहा. अ मर्चंट. बट लुक ॲट हिज क्लोथ्स. लुक ॲट हिज बॅग. त्याच्या कपड्याकडे पहा. त्याच्या थैलीकडे पहा. हिज शूज आर ऑल वॉर्न. वॉर्न म्हणजे फाटलेले. त्याचे शूज तरी पूर्ण सगळे फाटलेले आहेत. अँड ही हॅज टू कॅरी हिज मर्चंडाईज हिमसेल्फ. मर्चंडाईज म्हणजे ते व्यापारी जो माल आहे त्याच्या सॅकमध्ये, ते व्यापारी वस्तू, आणि त्याला स्वतःच्या व्यापारी वस्तू स्वतःच वाहून आणायला इथंपर्यंत लागलेले आहेत. कॅनॉट ऑफर्ड अ सर्वंट. सर्वंट म्हणजे एखादा सेवक किंवा एखादा नोकर. त्याला एखादा नोकर सुद्धा ठेवणं परवडत नाहीये. कॅनॉट ऑफर्ड इवन अ गुड मील. साधं चांगलं जेवण सुद्धा त्याला परवडत नाहीये. ही बिगॅन टू कंप्लेन टू हिज वाईफ. आता हे सर्व तो आपल्या पत्नीजवळ कुरबुर करू लागला. देन इन द नेक्स्ट पॅरेग्राफ हिअर वी कुक अ मी यू आर राईट सेड हिज वाईफ. त्याची बायको म्हणते, तुझं अगदी म्हणणं बरोबर आहे. शी वॉज ग्रिडी अँड अनकाइंड ॲज हर हजबंड. पहा, ग्रिडी अँड अनकाइंड. ग्रिडी म्हणजे लोभी आणि अनकाइंड म्हणजे निर्दयी, निष्ठुर अशी. ती आपल्या पतीप्रमाणेच, हजबंड म्हणजे पती, नवरा, नवऱ्याप्रमाणेच अतिशय लोभी आणि निर्दयी, निष्ठुर अशी होती, असते. वी कुक अ meal फॉर हिम, गिव्ह हिम अ प्लेस टू स्लीप, अँड व्हॉट इज ही गोइंग टू पे इन रिटर्न. पहा, किती लालची असते. ती म्हणते, आपण त्याच्यासाठी जेवण शिजवणार, त्याला झोपायला पण जागा देणार, आणि त्या बदलात तो आपल्याला किती पैसे देणार बरं? जस्ट अ कपल ऑफ कॉइन. कदाचित केवळ 2 नाणी. मे बी. अँड व्हाय डीड यू टेक हिम इन. मग त्याला तुम्ही आत का घेतलं? ड्राईव्ह हिम अवे. ड्राईव्ह म्हणजे हकलून नेणे. मग आता त्याला हकलून लावा इथून बाहेर. देन इनकीपर सेड दॅट. नो नो सेड द इनकीपर. इनकीपर आत म्हणतो, त्याच्या पत्नीला म्हणतो, नाही नाही, दॅट इज नॉट गुड फॉर अवर रेप्युटेशन. रेप्युटेशन म्हणजे आपला नावलौकिक. आपल्या इनकीपर म्हणजे आपल्या खानावळची जी नाव आहे, जी प्रतिष्ठा आहे, ते दॅट इज नॉट गुड फॉर अवर रेप्युटेशन. हे आपल्या प्रतिष्ठेला शोभा आणणारं नाहीये. बट आय हॅव अन आयडिया, अ व्हेरी क्लेवर आयडिया. परंतु मला एक चांगली कल्पना सुचलेली आहे, अतिशय चाणाक्ष अशी कल्पना. आय हॅव धिस मॅजिक हर्ब. माझ्याजवळ हे एक अतिशय औषधी अशी एक वनस्पती आहे. आय हॅव अ मॅजिक हर्ब. ही एक औषधी वनस्पती आहे. आय बॉट इट लॉंग ॲगो. मी फार पूर्वी ही विकत घेतली होती. हू जेव्हा इट्स धिस हर्ब फॉरगेट्स समथिंग. पहा, त्या औषधी वनस्पतीचा गुण काय होता? जो कोणी ही औषधी वनस्पती खातो, तो काहीतरी नक्की विसरतो. Then we cook a good meal for this fellow and add the magic herb to it. मग आपण या माणसाकरता चांगलं जेवण तयार करू आणि त्यात ही मॅजिक हर्ब म्हणजे अगदी औषधी वनस्पती, पण कशी जादूची, अद्भुत अशी वनस्पती त्या जेवणामध्ये मिसळू. देन ही इज शुअर टू forget some of his merchandise here tomorrow. मग त्यानंतर टुमारो म्हणजे उद्या. उद्या त्याच्या व्यापारी मालापैकी काहीतरी माल तो नक्कीच इथे विसरून जाईन. देन
In the next paragraph, how clever you are, exclaimed the wife. पहा, ती सुद्धा, त्याची बायको सुद्धा किती लालची आहे, किती ग्रीडी आहे, अनकाइंड आहे. तो किती हुशार आहात, अशी ती पत्नी त्याला, त्या नवऱ्याला म्हणते. हाऊ क्लेवर यू आर, तू किती हुशार आहेस. येस, व्हॉट एल्स कॅन ही फॉरगेट. बरोबर आहे, तो दुसरं काय विसरणार, त्याच्याजवळ फक्त तो मर्चंडाईजच आहे, म्हणजे व्यापारी मालच आहे. ही हॅज जस्ट हिज मर्चंडाईज विदिन हिम. तो दुसरं काय विसरणार, त्याच्याकडे त्याच्याबरोबर फक्त त्याचा व्यापारी मालच आहे. मे बी ही विल फॉरगेट ऑल ऑफ इट अँड लिव्ह इट बिहाइंड हिअर. कदाचित तो त्याला त्याचा सर्वच माल इथं विसरून जाईल आणि मग इथून मागे तो सगळं सोडून जाईल. इट विल शुअरली बी अवर्स टुमारो. मग हा सर्व माल, मला असं खात्रीशीर वाटते की हा सगळा माल उद्या आपला नक्की असेल. सो दॅट्स व्हॉट्स द ग्रीडी कपल डीड. तेव्हा त्या लोभी जोडप्याने तसंच केलं. डीड म्हणजे म्हणजे ती क्रिया तशीच केली. म्हणजे काय केलं बरं? दे कुक अ टेस्टी मील फॉर देअर कस्टमर अँड ॲडेड द मॅजिक हर्ब टू इट. बघा, त्यांनी त्याच्या ग्राहकासाठी त्या स्वादिष्ट असं अगदी जेवण शिजवलं आणि त्यामध्ये ती मॅजिक हर्ब म्हणजे जादूची औषधी वनस्पती तो त्यामध्ये मिसळली. Then the poor merchant did not suspect anything. त्या गरीब व्यापाऱ्याला मात्र कोणतीच शंका आली नाही. He thanked the innkeeper for the good meal and went to bed. त्यानं त्या चांगल्या जेवणाबद्दल त्या खानावळवाल्याचे आभार मानले आणि तो झोपी गेला. त्याला त्या मॅजिक हर्बबद्दल अजिबातच काही समजलं नाही. Then in the next paragraph, the next morning, as soon as the innkeeper and his wife woke up, and they went to the merchant's room, but alas, the merchant was not there. The room was empty. पहा, दुसऱ्या दिवशी, द नेक्स्ट मॉर्निंग, दुसऱ्या दिवशी सकाळी तो खानावळवाला आणि त्याची पत्नी झोपेतून दोघंही जागे होतात. अँड दे वेंट टू द मर्चंट्स रूम. आणि त्या व्यापाऱ्याला जी खोली दिलेली असती त्या खोलीमध्ये जातात. बट अलास, परंतु अरे रे, द मर्चंट वॉज नॉट देअर. तिथे तो मर्चंटच, व्यापारीच नव्हता. द रूम वॉज एम्प्टी. ती खोली पूर्ण रिकामी होती. व्हॉट्स दिस, देअर नो वन हिअर अँड Where's the bag of merchandise? That's too is gone. What's this? बघा, हे काय, इथं कोणीही नाहीये. आणि त्या त्या व्यापाऱ्याची जी मालाची थैली होती, जी बॅग होती, ती सुद्धा तिथे नव्हती. मग ती तरी कुठे? दॅट्स टू इज गॉन. ती सुद्धा कुठे गेली? कशी बरं नाहीशी झाली? Then let's check the magic of the herb is quite strong. He must have forgotten something. He must have left something behind. पहा, ते दोघे आपापसात म्हणायला लागले, आपण सगळं तपासूया. त्या औषधी वनस्पतीची जादू अगदी प्रभावी आहे आणि तो काहीतरी नक्कीच विसरला असला पाहिजे. तो काहीतरी मागे नक्कीच लेफ्ट समथिंग म्हणजे मागं सोडून नक्कीच काहीतरी गेला असला पाहिजे. द इनकीपर सर्च्ड इन एव्हरी nook and corner of the room, but he couldn't find anything. पहा, त्या खानावळवाल्याने त्या खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये शोधलं, परंतु त्याला तिथे काहीच, ही कुडंट फाइंड म्हणजे त्याला काहीच सापडू शकले नाही. हाऊ कम ही फॉरगॉट नथिंग. बघा बरं, तो आता काहीच नक्की तिथं विसरला नाही. मग तो काहीतरी मागं सोडून नक्कीच गेला असला पाहिजे. हाऊ कम ही फॉरगॉट नथिंग. असं कसं होईल बरं? तो काहीच विसरला नाही. आय कांट बिलीव्ह इट. मला तर अजिबात त्याच्यावर विश्वासच बसत नाहीये. तो नक्की काहीतरी मागं सोडून गेला असला पाहिजे.
Suddenly, the wife slapped herself on the forehead. पहा बरं, मग एकाकी त्या पत्नीच्या काहीतरी लक्षात आलं. मग तिनं आपल्या ही स्लॅप हरसेल्फ अ फोरहेड, फोरहेड म्हणजे कपाळ, त्या कपाळावर, स्वतःच्या कपाळावरच तिनं थाप मारून घेतली. वी वेअर सो फुलिश. आपण दोघेही किती मूर्ख आहोत. ही हॅज सर्टनली फॉरगॉटन समथिंग. तो नक्कीच काहीतरी विसरला आहे. ही हॅज फॉरगॉटन टू पे अस. म्हणजे त्यानं काय विसरलं बरं? तो आपल्याला पैसेच द्यायला विसरला. म्हणजे तो रात्रभर तिथं राहिला होता आणि त्यानं सांगितलं होतं, मी तुम्हाला कॉईन देईन, आणि तो कॉईन न देता, म्हणजे त्यांचं बिल न भागवता तो तिथून निघून गेला. म्हणजे तो नक्कीच काहीतरी विसरला. तर काय विसरला बरं? ही हॅज फॉरगॉटन टू पे अस. म्हणजेच तो आपल्याला पैसेच द्यायला विसरला. Then the innkeeper never used the magic herb again. त्या दोघी नवरा बायकोंना, म्हणजे त्या इनकीपरला मात्र, त्या खानावळवाल्यांना या जादूची वनस्पतीचा प्रयोग म्हणजे ती पुन्हा कधीच त्यांनी वापरले नाही. कारण त्यांना चांगलीच अद्दल घडली होती त्यामुळं, आणि फळही त्याचं मिळालं होतं. त्यामुळं त्या इनकीपरवाल्यांनी ते मॅजिक हर्ब परत केव्हाच वापरलं नाही. अ जॅपनीज फोकटेल म्हणजेच एक जपानी लोककथा. आता तुम्हीही अशा पद्धतीनं काही जपनिक फोकटेल सर्च करा आणि रीड करा.